निशिदिनीमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. आजचा निरूपणाचा विषय आहे शुद्ध बुद्धी हेच ज्ञानाचे कारण. सुभाषित आहे, उपदेश क्रमो राम व्यवस्था मात्र पालनम ज्ञप्तेस्तु कारणम शुद्धा शिष्य प्रज्ञेव राघव. म्हणजे उपदेश करणे केवळ शास्त्रीय व्यवस्था पालन असे, साक्षात्कारोद्भव ज्ञान केवळ शिष्य शुद्ध बुद्धी कारण कार्य असे. आता वशिष्ठ रामाला उपदेश करताना म्हणतात, बाबा रे रामा, तुला मी जो उपदेश करतो ते केवळ एक शास्त्रीय व शुद्ध व्यवस्था काय आहे त्याबाबत उपदेश करतो, परंतु साक्षात्कारातून जी ज्ञानप्राप्ती होते ते साक्षात्कारातून प्राप्त झालेले ज्ञानरूपी कार्य जे आहे ते केवळ आणि केवळ शिष्याच्या शुद्ध बुद्धीमुळेच प्राप्त होते. म्हणजे वशिष्ठ जरी रामाला उपदेश करत असले तरी सर्वसाधारणपणे त्यांनी राज्य शकट कसा हाकलावा, राज्य कसं चालवावं असं त्यावेळच्या प्रचलित व्यवस्थाशास्त्रानुसार ते उपदेश करत होते. परंतु त्याच्या पुढे जाऊन रामाला ते म्हणतात, हे रामा, हे राघवा, खरेखुरे आत्मज्ञान रूपी जे कार्य असते किंवा खरेखुरे आत्मज्ञान रूपी जे फळ प्राप्त होणे असते ते केवळ आणि केवळ शिष्याच्या शुद्ध बुद्धीतूनच मिळू शकते. शिष्याची शुद्ध बुद्धी हेच आत्मज्ञानाचे खरे कारण आहे. म्हणजे आत्मज्ञानाबाबत शिष्यालाच जे काही आहे ते सर्वथैव शुद्ध बुद्धीने पाहावे लागते, करावे लागते, ध्यान धारणा चिंतन करावे लागते, अक्रिय साक्षीत्वात राहावे लागते. ते केवळ आणि केवळ शिष्याच्या शुद्ध बुद्धीवरच अवलंबून आहे. म्हणजे गुरु शिष्याला आत्मज्ञान रूपी, ज्याला आपण म्हणतो नॅरेटिव्ह, म्हणजे शब्द रचना जरूर सांगेल, परंतु आत्मज्ञान हे केवळ आणि केवळ शिष्याच्या शुद्ध बुद्धीचेच फल आहे. म्हणजे शिष्याची शुद्ध बुद्धी हेच आत्मज्ञानाचे मूळ कारण आहे. अन्यथा जो जो उपदेश दिला जातो शिष्याला तो केवळ शास्त्रीय व्यवस्था पालन करणे, म्हणजे धर्मशास्त्रानुसार धर्मशास्त्र संमत राज्यकारभार करणे असा उपदेश वशिष्ठ म्हणतात की मी तुला देऊ शकतो. परंतु ज्ञानाचा उपदेश देऊन चालत नाही. ज्ञान हे केवळ आणि केवळ शिष्याच्या शुद्ध बुद्धीतूनच निर्माण होणार आत्मज्ञान रूपी अत्युच्च दर्जाचं फळ असतं. त्यासाठी तुझ्या शुद्ध बुद्धीतच ते लपलेलं फळ तुला शोधावं लागेल. आता एवढं सांगितल्यानंतर आता पुढे जाऊया. हे रामा, उपदेश करणे हे केवळ शास्त्रीय व्यवस्थेचे परिपालन करणे आहे. हे रामा, उपदेश करणे हे केवळ शास्त्रीय व्यवस्थेचे परिपालन करणे आहे. म्हणजे गुरुने शिष्याला उपदेश देणे हे त्यावेळच्या गुरु परंपरेचे शास्त्रीय व्यवस्थेचे परिपालन करणे, कर्तव्य बजावणे या श्रेणीतीलच होते. याचा अर्थ असा, हे रामा, तुझ्या पूर्वजांनी ज्या एकनिष्ठ भावाने राज्य शकट हाकलला किंवा राज्याची आदर्श व्यवस्था सांभाळली त्याचे तूही नीट पालन करावे. मात्र तुला तुझ्या जबाबदारीची जाणीव करून देण्यासारखे आहे. म्हणजे तुझी जबाबदारी तुला नीट समजावून सांगणं. म्हणजे हे रामा, तुझ्या पूर्वजांनी ज्या एकनिष्ठ भावाने राज्य शकट हाकलला किंवा राज्याची आदर्श व्यवस्था सांभाळली त्याचे तूही नीट पालन करावे. असे जे मी तुला सांगत आहे ते गुरुने शिष्याला शास्त्रीय व्यवस्थेचे पालन करावे किंवा आदर्श धर्म राज्य व्यवस्थेचे पालन करावे असे सांगणे आहे. इतके असले तरी सुद्धा तुझ्या जबाबदारीची व्यावहारिक जाणीव मी तुला करून दिली तरी सुद्धा साक्षात्कारातून दैवी प्रचितीतून जे ज्ञान प्राप्त होते त्याचे कारण शिष्याची ज्ञानाप्रत असलेली आस्था, तळमळ, म्हणजेच विश्वाच्या दैवी अधिष्ठानाबाबतचे त्याच्या हृदयात जागत असलेलं अति तीव्र कुतूहल वा जिज्ञासा हेच आहे. म्हणून परत एकदा की शिष्याला जो गुरु उपदेश करतो
तो प्रचलित व्यवस्थेचा उपदेश असतो. मात्र ज्ञानाबाबत आत्मसाक्षात्काराबाबत उपदेश देता येत नाही. शुद्ध आत्मज्ञान हे केवळ आणि केवळ शिष्याच्या शुद्ध बुद्धीचं फलित असतं, शुद्ध बुद्धीचं ते फळ असतं. म्हणून शुद्ध आत्मज्ञान आत्मसाक्षात्कार हे केवळ आणि केवळ शिष्याला आपल्या शुद्ध बुद्धीच्या जोरावरच प्राप्त करून घ्यावी लागते. या संदर्भात अष्टावक्र संहिता अर्थात जगावेगळे जगावेगळे पुस्तकात प्रकरण 17 मध्ये निर्मोहीच तत्वज्ञानाच्या फलप्राप्तीसाठी पात्र असतो. जो जन्मताच निर्मोही असतो किंवा ज्याने मोहावर विजय मिळवला असा निर्मोहीच तत्वज्ञानाच्या फलप्राप्तीसाठी पात्र असतो. म्हणून तत्वज्ञानाची प्राप्ती होण्याचे कारण म्हणजे साधकाचे वा शिष्याचे निर्मोही असणे. म्हणून शिष्याच्या शुद्ध ज्ञानामुळे म्हणजे शिष्याच्या शुद्ध निर्मोही अवस्थेमुळेच तत्वज्ञानाची प्राप्ती होते. हे जे वर म्हटलेलं आहे ते या सूत्रामध्ये प्रकरण 17 अष्टावक्र संहिता जगावेगळे जगावेगळे या सूत्रामध्ये प्रकरण 17च्या 4थ्या सूत्रामध्ये सांगितलं आहे. संस्कृत सूत्र असं आहे, यस्तु भोगेषु भुक्तेषु न भवत्यधिवासितः अभुक्तेषु निराकांक्षी तादृशो भवदुर्लभः. विषयोपभोग भोगुनी भोगलिप्त न राहीजो अभोगी भोग निराकांक्षी जगी दुर्लभ राहीतो. वर जे प्रस्तावनेत म्हटले आहे की साक्षात्कारातून मिळणारे ज्ञान किंवा आत्मज्ञान रूपी कार्याचे कारण शिष्याची शुद्ध बुद्धी हेच आहे. त्याचे हे 4थ्या सूत्रामध्ये केलेलं स्पष्टीकरण आहे. विषयोपभोग भोगुनी भोग लिप्त न राहीजो अभोगी भोग निराकांक्षी जगी दुर्लभ राहीतो. तर असं हे या 4थ्या सूत्रामध्ये जे स्पष्टीकरण केलेलं आहे त्याचा आता गद्य अर्थ पाहून अधिक खोलात जाऊन त्याचा परामर्श होऊया. यदृच्छेने म्हणजे परमेश्वरी कृपेने इच्छेने किंवा दैववशात प्राप्त झालेले विषयोपभोग ज्ञानी माणसाद्वारे भोगले गेले तरी त्या भोगांचे ठसे स्मृतिरूपी ठाव ठिकाणा म्हणजे मागमूस अशा ज्ञानी माणसाच्या मनपटलावर मागे रेंगाळत शिल्लक राहत नाही. भोग भोगून लगेच मोकळा अशी त्याची सतत रिक्त प्रशस्त व स्वच्छ मनोभूमी असते. जसा धुवाधार पाऊस पडावा आणि लख स्वच्छ हिरवागार माळ त्या पावसात न्हाऊन ओलाचिंब व्हावा व लगेच पुन्हा प्रकाशणाऱ्या सूर्यामुळे तो पूर्वीसारखा कोरडा व आल्हाददायी जसाच्या तसा शोभावा खुलावा व नैसर्गिकरित्या सर्व सुखदाता म्हणजे सर्वांना सुख देणारा ही आपली नित्याची भूमिका त्याने तत्परतेने पार पाडावी असे असते ज्ञानी माणसाचे ज्ञानी जीवन. ते कसं असतं पुन्हा एकदा 2 पद्य ओळीत ऐका. भोग भोगुनी मोकळा परी भोग स्मृती न लिप्त राही जो. ज्याने भोग भोगले आणि त्या भोगाच्या आल्हाददायक असू देत किंवा दुःखदायक असू देत स्मृतिरूपी खुणांमध्ये जो रेंगाळला नाही. भोग भोगुनी मोकळा परी भोग स्मृतीत न लिप्त राही जो. भोग भोगून मोकळा आला आणि भोगाच्या स्मृतीमध्ये ज्याची बुद्धी गुंतली नाही, भोगाच्या स्मृतीमध्ये ज्याचे मन रेंगाळले नाही अशी त्याची अवस्था पहिल्या ओळीत सांगितलेली आहे. भोग भोगुनी मोकळा परी भोग स्मृती न लिप्त राही जो. अवशिष्ट भोगा प्रतमनी निराकांक्षी राही ऐसा ज्ञानी जगी केवळ अतुलनीय तो. भोग भोगून मोकळा झाला आणि भोगाची स्मृती मनपटलावर शिल्लक नाही. इतकेच नव्हे तर अवशिष्ट भोगाप्रत म्हणजे नंतर येणाऱ्या भोगाबद्दल जो अजिबात उत्सुक नाही, नंतर येणाऱ्या भोगाबद्दल ज्याच्या मनात कुतूहल नाही, ज्याला जिज्ञासा नाही, उर्वरित भोगांबद्दल ज्याला कोणतीच आकांक्षा नाही, म्हणजे आलेले भोग भोगून मोकळा झाला आणि त्या भोगाची स्मृती ज्याच्या मनपटलावर रेंगाळत पाठी राहिली नाही, त्याचप्रमाणे येणाऱ्या भोगाबद्दल जो आतुर नाही, उत्सुक नाही, जिज्ञासा नाही किंवा येणाऱ्या भोगाबाबत ज्याच्या मनात कोणती आकांक्षा नाही
असा जो ज्ञानी असतो तो या जगात केवळ अतुलनीय असतो. म्हणून भोग भोगुनी मोकळा परिभोग स्मृती न लिप्त राही जो अवशिष्ट म्हणजे उरलेल्या अवशिष्ट भोगाप्रत मनी निराकांक्षी राही ऐसा ज्ञानी जगी केवळ अतुलनीय तो. श्री सिद्धरामेश्वर महाराज अशाच योगी निराकांक्षी माणसाबद्दल बोलतात. एक चंद्रमा नवलाख तारा एक ज्ञानी जगत सारा. म्हणजे जो आत्मयोगी असतो, जो भोगाप्रत कोणतीही आकांक्षा ठेवत नाही आणि भोग भोगून झाल्यानंतर त्या भोगांची स्मृतीही ज्याच्या मनात रेंगाळत नाही, असा जो ज्ञानी माणूस असतो, असा जो योगारूढ माणूस असतो, तो माणूस म्हणजे एक चंद्रमा नवलाख तारा एक ज्ञानी जगत सारा. म्हणजे एकीकडे चंद्र आहे आणि दुसऱ्या बाजूला 9 लाख तारे आहेत. एकीकडे ज्ञानी माणूस आहे आणि दुसऱ्या बाजूला संपूर्ण उर्वरित जग आहे. तर अशा वेळेला 9 लाख ताऱ्यांची तुलना चंद्र लावण्याशी होत नाही. त्याच पद्धतीने योगज्ञानी योगारूढ अशा ज्ञानी माणसाची तुलना उरलेल्या सर्व जगाशी करू पाहिले तरी सर्व जग ज्ञानी माणसापुढे फिकेच पडते. याच अर्थाने अष्टावक्र महामुनी सुद्धा म्हणतात, आत्मज्ञानी सुद्धा तुप्त मोक्षेच्छाही जया नसे ऐसा ज्ञानी जगी जासी तुलिता तुलना नसे. ज्याला आत्मज्ञान झालेलं आहे तो आत्मज्ञानामुळे सुद्धा तृप्त संतुष्ट समाधानीच असतो. आणि अशा आत्मज्ञानी माणसाला संतुष्ट समाधानी माणसाला मोक्षाचीही वेगळी इच्छा उरत नाही. कारण आत्मज्ञान म्हणजेच मोक्ष हे त्याला माहीत असते. ज्ञान आणि मोक्ष दोन नाहीत. ज्ञान हाच मोक्ष आणि मोक्ष हेच ज्ञान. म्हणून आत्मज्ञान आणि मोक्ष यात फरक नाही हे माहीत असल्यामुळे आत्मज्ञानी माणूस कसा असतो, आत्मज्ञानी सदा तृप्त मोक्षेच्छाही जया नसे ऐसा ज्ञानी जगी जासी तुलिता तुलना नसे. ज्याला आत्मज्ञान झालं तो जिथे असतो तिथे तो चालता बोलता मोक्षच असतो. त्यामुळे आत्मज्ञानी माणसाला मोक्षाची सुद्धा इच्छा नसते आणि मोक्षाची सुद्धा इच्छा नसलेला आत्मज्ञानी माणूस त्याची तुलना जगात अन्यत्र करायला गेलो तर त्याची तुलना कुणाबरोबरच होऊ शकत नाही. म्हणजे आत्मज्ञानी माणूस खऱ्या अर्थाने अतुलनीय असतो. म्हणून आत्मज्ञानी सदा तृप्त मोक्षेच्छाही जया नसे ऐसा ज्ञानी जगी जासी तुलिता तुलना नसे. आता यासाठी ज्ञानभक्ती महती समजून घेणे आवश्यक आहे. आत्मज्ञानाशी जो जोडला गेला तो ज्ञानभक्त होय. ज्ञानभक्त म्हणजे ज्ञान हेच भक्तत्व, ज्ञान हीच अखंड स्थिती आणि भक्त म्हणजे ज्ञान. अखंडत्व ज्ञान हीच अखंड स्थिती म्हणजे ज्ञान हेच भक्तत्व. भक्त म्हणजे अखंड. ज्ञानभक्त हे ज्ञानाचा भक्त असा त्याचा अर्थ नव्हे. ज्ञानभक्त याचा अर्थ ज्ञान म्हणजेच भक्त किंवा ज्ञान म्हणजेच भक्तत्व. ज्ञान हीच ज्ञानी माणसाची अखंड स्थिती असते. याला म्हणायचं ज्ञान म्हणजेच भक्त आणि भक्त म्हणजे ज्ञान म्हणजे अखंडत्व. सलग असणे हेच ज्ञान म्हणजे ज्ञान भक्त. ज्ञान हीच अखंड स्थिती म्हणजे भक्ती आणि भक्त किंवा भक्ती म्हणजेच अखंड ज्ञान. असा ज्ञानभक्त शब्दामध्ये बघायला गेलं तर अभिन्नत्व आहे. सारांश ज्ञानभक्त हे द्वैत नसून ज्ञानभक्ती रूप व भक्ती ज्ञानरूप असे हे अद्वय अभिन्नत्व आहे. हे लक्षात आल्यानंतर हे ज्ञान ज्याला झाले अशा ज्ञानी माणसाला सरस्वतीचा ज्ञानरूप प्रसाद प्राप्त होतो आणि त्याच्या शुद्ध बुद्धीतून एक काव्य प्रसव होतो. त्यासाठी आपण आत्मोपनिषद मधील पान 250 वरील चैतन्याचा मळा या काव्याचे अवलोकन करावे. आता मी सांगतो ते श्रवण करा, त्याचा अर्थ आपण पाहू आणि नंतर आपण आपल्या चिंतनात त्याचा परामर्श घेत राहा. प्रथम ते काव्य वाचतो. चैतन्याचा मळा. फुले डोले ओघा चैतन्याचा मळा मधोमध वनमाळी विठ्ठल सावळा. ज्ञानप्रेमे दृष्टी सर्वांना सांभाळी माळी निरपेक्ष विठ्ठल माऊली.
ज्ञानदेव सखा मधुर आम्र वृक्ष डोले, नामा तुका एका सेना भक्ती कुहू कुहू बोले, जना मुक्ता सर्वा मुक्ती सोपी करीती, सोपान उल्लंघिताये निवृत्ती हाती, संत सारे मधुर कैवल्या चाखती, सुजन जाणा ऐसी ज्ञान भक्ती मोती, ज्ञान हीच भक्ती आणि भक्ती हेच ज्ञान याची मोती यात सांगितलेली आहे. काय आहे? फुले डोले अवघा चैतन्याचा मळा, हे विश्व म्हणजे संपूर्ण फुललेला डोलणारा चैतन्य वृक्षाचाच मळा आहे. आणि हे चैतन्य वृक्ष, त्याची पानं चैतन्य, त्याचा मोहर चैतन्य, त्याची फुलं चैतन्य, त्याची फळ चैतन्य, म्हणून अवघा चैतन्याचा मळा हे जे विश्व आहे ते म्हणजे फुले डोले अवघा चैतन्याचा मळा, मधोमध वनमाळी विठ्ठल सावळा. आणि या चैतन्याच्या मळ्याच्या मधोमध म्हणजे प्रत्येक जीव मात्राच्या मधोमध हृदयस्थ जो आहे उभा, तो विठ्ठल सावळा म्हणजे आत्मा. म्हणून फुले डोले अवघा चैतन्याचा मळा, मधोमध वनमाळी विठ्ठल सावळा. आता या चैतन्याच्या मळ्याचं पुढचं वर्णन, ज्ञान प्रेमे दृष्टी सर्वांना सांभाळी, माळी निरपेक्ष विठ्ठल माऊली. हा मधोमध म्हणजे जीवांच्या मधोमध हृदयस्थ जो आत्मारूपी विठ्ठल सावळा उभा आहे, तो खऱ्या अर्थाने या वनाचं रक्षण करणारा वनमाळी आहे. चैतन्याच्या मळ्याचं रक्षण करणारा हा वनमाळी म्हणजे विठ्ठल माऊली आहे. आणि या चैतन्याच्या मळ्याच्या मधोमध म्हणजे सर्व जीव आणि सर्व सृष्ट पदार्थांच्या मधोमध असलेला आत्मारूपी विठ्ठल हा सर्वांच्या चैतन्यरूपी मळ्याच्या मधोमध हृदयस्थ असलेला विठ्ठल सावळा म्हणजे आत्मा. आणि तोच या चैतन्याच्या मळ्याचं, तोच या चैतन्याच्या बागेचं रक्षण करणारा वनमाळी म्हणजे विठ्ठल माऊली आहे. म्हणून फुले डोले ओघा चैतन्याचा मळा, मधोमध वनमाळी विठ्ठल सावळा, ज्ञानप्रेमे दृष्टी सर्वांना सांभाळी, माळी निरपेक्ष विठ्ठल माऊली. ज्ञान आणि प्रेमाच्या दृष्टीने सर्वांना सांभाळणारा हा वनमाळी विठ्ठल निरपेक्ष आहे, त्याची अपेक्षा नाही. म्हणून या चैतन्याच्या मळ्याच्या मधोमध आत्मारूपी विठ्ठल सावळा आहे. आणि आत्मारूपी विठ्ठल सावळा हा या वनाचं रक्षण करणारा वनमाळी आहे. तो स्वतः निरपेक्ष आहे आणि ज्ञान प्रेमाची दृष्टी देऊन तो सर्व जीवांना संरक्षित करतो, त्यांचे भरण पोषण करतो. आता या चैतन्याच्या मळ्यामध्ये मधोमध एक आम्र वृक्ष आहे. ज्ञानदेव सखा मधुर आम्र वृक्ष डोले. त्या चैतन्याच्या मळ्याच्या मधोमध ज्ञानदेव सखा मधुर आम्र वृक्ष डोले. एक मधुर आम्र वृक्ष आहे आणि तो मधुर आम्र वृक्ष म्हणजे ज्ञानाई माऊली. आणि त्या वृक्षावर बसून नामा तुका एका सेना भक्ती कुहू कुहू बोले. म्हणजे ज्ञानाई माऊली आम्र वृक्षासारखी आहे आणि त्या वृक्षाच्या फांद्या फांद्यावर पानागणिक ढोलीमध्ये लपून, कधी बाहेर दर्शन देताना कधी आतमध्ये लपून नामदेव, तुकाराम, एकनाथ, संत सेना महाराज रूपी कोकिळ आपल्या भक्तीचं पूजन करीत आहेत. म्हणजे ज्ञानदेव रूपी आम्रवृक्ष आणि त्या आम्रवृक्षाच्या ढोलीत लपलेले किंवा आम्रवृक्षावर बसलेले नामदेव, तुकाराम, एकनाथ, संत सेना महाराज हे भक्त जे आपल्या भक्तीने कुहू 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 असं कोकिळ पूजन करीत आहेत. त्याचप्रमाणे जनामुक्ता सर्वा मुक्ती सोपी करती. ज्ञानदेव रूपी मधुर आम्रवृक्षावर नामदेव, तुकाराम, एकनाथ, संत सेना महाराज भक्तिरूपी कुहू कुहू म्हणजे कोकिळ पूजन करत आहेत. त्याचप्रमाणे जनाबाई, मुक्ताबाई सुद्धा त्याच पद्धतीने आपल्या भक्तीचे गाणे गात आहेत आणि सर्वांना मुक्ती सोपी करतात. म्हणून नामा तुका एका सेना भक्ती कुहू कुहू बोले, जना मुक्ता सर्वा मुक्ती सोपी करीती. ज्ञानदेव सखा मधुर आम्रवृक्ष डोले, नामा तुका एका सेना भक्ती कुहू कुहू बोले, जना मुक्ता सर्वा मुक्ती सोपी करीती, सोपान उल्लंघिता ये निवृत्ती हाती. ज्ञानदेव रूपी आम्रवृक्षावर नामदेव, तुकाराम, एकनाथ, संत सेना हे भक्त आपल्या भक्तीचा कुहू कुहू असा
कोकिळ आपल्या भक्तीचा कुहू कुहू असा किंवा आपल्या भक्तीचे कुहू कुहू असे कोकिल पूजन करीत आहेत. तिथेच जनाबाई मुक्ताबाई आहेत आणि त्या सर्वांना मुक्ती सोप्या पद्धतीने कशी मिळवायची हे सांगत आहेत. आणि सोपान देव सुद्धा आहेत. सोपान उल्लंघिता ये निवृत्ती हाती. सोपान याचा अर्थ पायरी, म्हणजे मायारूप विश्वाची पायरी जो ओलांडतो, म्हणजे सोपान जो ओलांडतो, सोपानाचं ज्याला ज्ञान होतं, हे विश्व म्हणजे मायारूप पायरी आहे, सोपान आहे. तर मायारूप विश्वाची पायरी म्हणजे सोपान ओलांडल्यानंतर आपोआप निवृत्ती ये हाती, म्हणजे निवृत्ती रूप प्रसाद, म्हणजे सर्व प्रवृत्तीपासून मोकळे होणे, म्हणजेच निवृत्ती प्रसाद किंवा मोक्ष प्रसाद सोपान उल्लंघिल्यावरती मिळतो. असे हे संत सारे मधुर कैवल्या चाखती. तर हे जे वर ज्ञानेश्वरांपासून सोपानापर्यंत सर्व संत सांगितलेले आहेत ते केवळ असण्याचा गोडवा, म्हणजे कैवल्य मुक्तीचा गोडवा चाखत आहेत. आणि कैवल्य मुक्तीचा गोडवा जो भक्त ज्ञानी आहे त्याच्या विशुद्ध ज्ञानातून चाखायला मिळतो. म्हणूनच कैवल्य मुक्ती ही ज्ञानी भक्ताच्या ज्ञानी अवस्थेतून बाहेर पडलेली फलश्रुती आहे. आणि ही फलश्रुती म्हणजेच ज्ञानभक्ती. त्या ज्ञानभक्तीची महती तुम्ही सज्जन श्रोते हो जाणून घ्या, असा त्याचा अर्थ आहे. आता पुन्हा एकदा ते काव्य म्हणतो. चैतन्याचा मळा फुले डोले अवघा चैतन्याचा मळा, मधोमध वन माळी विठ्ठल सामळा, ज्ञान प्रेम दृष्टी सर्वांना सांभाळी, माळी निरपेक्ष विठ्ठल माऊली, ज्ञानदेव सखा मधुर आम्रवृक्ष डोले, नामा तुका एका सेना भक्ती कुहू कुहू बोले, जना मुक्ता सर्वा मुक्ती सोपी करीती, सोपान उल्लंघिता ये निवृत्ती हाती, संत सारे मधुर कैवल्याचा कती, सुजन हो जाणायसी ज्ञान भक्ती महती, सुजन जाणायसी ज्ञान भक्ती महती. म्हणजे वर जे म्हटलेलं आहे, शुद्ध बुद्धीतून शिष्याच्या ज्ञानरूप फलप्राप्ती होते. ती ज्ञानरूप फलप्राप्ती चैतन्याचा मळा या काव्यात सरस्वती कृपेने नारायणाला जी उत्स्फूर्त ही ज्ञानरूप भक्तीचं फळ मिळालेलं आहे ते त्याने या चैतन्याच्या मळा या आत्मोपनिषद ग्रंथातील 250 वर सांगितलेलं आहे. सांगायचा मुद्दा असा आहे की गुरु शिष्याला उपदेश करतो, तो परंपरेच्या व्यवस्थेचा उपदेश करतो, परंतु शिष्याच्या शुद्ध बुद्धीतूनच त्याला खरेखुरे आत्मज्ञान प्राप्त होते. आणि हे आत्मज्ञान प्राप्त कसे होते हे चैतन्याच्या मळा या काव्यात आपल्याला सांगितलेलं आहे. तर सुजन हो जाणा ऐसी ज्ञान भक्ती मोती, ज्ञान भक्तीतूनच आत्मसाक्षात्कार होतो. अशा अर्थी शुद्ध बुद्धी हेच ज्ञानाचे एकमेव कारण आहे असं हे निरूपण जे सांगतो. तर शुद्ध बुद्धी हेच ज्ञानाचे कारण या निरूपणाच्या श्रवणोत्तर चिंतन मनन आणि निधिध्यासनामध्ये आपण सर्वांनी असावे आणि आपणाला आपल्या शुद्ध बुद्धीतून आत्मसाक्षात्कार व्हावा अशी परमेश्वर चरणी सश्रद्ध प्रार्थना करतो. आणि आजचे हे निरूपण शुद्ध बुद्धी हेच ज्ञानाचे कारण येथेच संपन्न करतो. धन्यवाद. अस्तु. सुदिन सुप्रभात.